झटका आहे बरं का, हा झटका आहे, हे फार भारी आहे. तर मला जरा भीती वाटते हे पिताना खरं सांगायचं तर. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी महाराष्ट्र फूड टूरच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. भाऊ, मागच्या आठवड्यात आपण सोलापूर कव्हर केला. आपण सोलापूर कव्हर करायला इतकं आहे की या आठवड्यात सुद्धा आपण सोलापूरचे इंटरेस्टिंग स्पॉट्स कव्हर करणार आहोत. आणि त्यासाठी मी बोलत आहे एकदम पक्का सोलापूरकर आणि उत्तम कंटेंट क्रिएटर आकाशला. आकाश, स्वागत आहे तुझं. आकाशचं पेज आहे स्टोरीज ऑफ सोलापूर. स्टोरीज ऑफ सोलापूर. नक्की तुम्ही ते फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बाय द वे, या बिल्डिंगच्या मी प्रेमात पडलेलो. सुंदर बिल्डिंग. ही आमच्या सोलापूरची महानगरपालिका आहे. सोलापूरच्या महानगरपालिकेबद्दल सांगायचं झालं तर ही आशिया खंडातली सर्वात सुंदर भारतीय लोकांनी बांधकाम केलेली एकमेव बिल्डिंग अशी आहे जी महानगरपालिकेच्या अंडर आहे आणि खूप सुंदर वास्तू आहे जी फक्त सोलापूरमध्ये सोलापूरची महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. त्या वाद म्हणजे असं फोटो सेशन करावं अशी इतकी सुंदर बिल्डिंग आहे. तर कडकडून भूक लागलेली आहे, तर आपण पहिल्यांदा पुढे चाललो. पहिल्यांदा आपण जाऊयात, पण एवढा मोठा प्रवास करून आल्यावर माणसांना आपण चहा देतो. तसं आमच्या ठिकाणी काही ठिकाणी मस्तानी दिली जाते. बरं, तर आपण जाऊयात मस्तानी पिण्यासाठी. तर मी पुण्यावरून आलोय आणि आपल्या मस्तानीचं स्टँडर्ड आहे बरं का, आधीच सांगतो. अच्छा, म्हणजे फॉलोअर्ससाठी तू इकडे आलास तर ठीक आहे. आमचे जेवढे सोलापूरकर पुण्यात राहणार आहेत आणि जेवढे पुणेकर आहेत त्यांना सोलापूरच्या प्रेमात पडण्यासाठी आमची मस्तानी सर्वोत्तम. चला बघूया. येस, तर आकाश, हा काय सगळं टेम्पटिंग दिसतंय, तर हा कुठला स्पॉट आहे याच्याविषयी थोडं सांगशील का? हा ज्ञान प्रबोधिनी आणि हरिभाई देवकुन प्रशालेच्या समोरचा स्पॉट आहे. नाज मस्तानी नावाने जेवढे पण ह्या परिसरामध्ये लहान मुलं शिकलेत त्यांच्यासाठी नाज मस्तानी आणि मलई हे सर्वोच्च आहे. अच्छा, सर्वोच्च. सर्वोच्च म्हणजे जेव्हा TTMM हा प्रकार येतो तेव्हा नाज मस्तानी. अच्छा, जेव्हा मैत्री सिद्ध करायची असेल तेव्हा नाज मस्तानी. आणि मलाई काय प्रकार आहे हा? मलाई हा प्रकार जो आहे दुधाचा एक पदार्थ केला जातो, त्याला गोड केलून त्याला बर्फाच्या क्रश मध्ये दिलं जातं तुम्हाला. आणि प्रचंड आवडीचा पदार्थ विद्यार्थ्यांचा. ओके. आणि विद्यार्थ्यांसोबत तुम्ही मागे गर्दी बघू शकता. प्रचंड सगळ्यांना हौशी प्रकार आहे हा. वा, मला बघूनच भारी वाटतं. आणि ही मस्तानी आहे गेस? ही आपली नॉर्मल मस्तानी आहे. त्याच्यात आईस्क्रीम नाही? आईस्क्रीम नाही. बरं. ही सोलापुरी मस्तानी, त्याच्यात आईस्क्रीम वगैरे काही नाही. बरं. दुधाचा प्रकार, एक मलाई आहे आणि बर्फ. वा, संपला विषय. तर आपण ट्राय करून बघ. आपण एक ट्राय करूयात. तर मला आता खाली मिक्स करायचं आहे का? मिक्स कर. तो बर्फ आहे त्याच्यामध्ये, तो क्रश मिक्स कर. हा, त्याला म्हणजे चॉकलेटी रंग आलाय, त्याला मलाईचा रंग आहे. मलाईचा रंग आहे. दिसताना कॉफी दिसत असेल पण ती कॉफी नाहीये. बर्फासकट खायचंय. हो. ओके. ही चव कुठेच नाही मिळणार. म्हणजे ना, आपला कंदी पेढा किंवा कुंदा जर लिक्विड फॉर्म मध्ये एकदम असा गार थंडगार जर खाल्ला तर कसा लागेल तसं लागतंय यार. लई भारी प्रकार आहे हा. कारण जनरली हे सगळे पदार्थ आपण गरम खायची सवय. बासुंदी असेल किंवा मलाई, थोडासा स्मोकी फ्लेवर पण त्याला आहे. थोडीशी स्मोकीच केलं जातं त्याला. कारण की ही मलाई फक्त हेच बनवू शकतात जे नाज आहे सोलापूरमध्ये, त्यांच्याकडेच हा प्रकार मिळतो. दुसरा कुणाकडे प्रकार मिळत नाही. हा नाजची मलाईच्या मी प्रेमात पडलेला आहे. लय भारी मलाई आहे. आता तू मस्तानी ट्राय करून बघ. बाय द वे, मस्तानी आपण नाही का, सुजाता मस्तानी पुण्याच्या मस्तानीला फेमस आहे. त्याच्यामध्ये आईस्क्रीम दिलं जातं. आमच्या सोलापूरच्या मस्तानीमध्ये आईस्क्रीम दिलं जात नाही. काही ठिकाणी दिलं जातं, पण नाजच्या मस्तानीमध्ये आईस्क्रीम दिलं जात नाही. त्याच्यामुळे वेगळी चव आहे. थंडाई कशी असते त्या पद्धतीचं असं वाटतंय. आता मला याच्याकडे बघावं म्हणून वाटत नाहीये. हे लिंबू सरबत आहे. नॉर्मल लिंबू सरबत आहे. त्याच्यात काय सगळीकडे मिळणार. हे छान आहे. पण हे दोन जे आहे, फक्त हे दोन खाण्यासाठी सुद्धा तुम्ही सोलापूरला येऊ शकता. मी एक्सपेक्ट पण केलं होतं. जनरली काय असतं, ज्या गाड्या असतात ना, खूप गोष्ट टाकून फॅन्सी बनवतात. ओके असतं. इथे गेल्या 30-35 वर्षापासून नाच सोलापूरमध्ये आहे आणि सगळे लहान मुलं हे खाऊन मोठी झाली. सोलापूरला तुम्ही आलात तर नाचचं मलाई बर्फ ना, काय मलाई आणि मस्तानी. मलाई आणि मस्तानी म्हणजे पुण्यातले मस्तानी विसरायला लावलेत तुम्ही. धन्यवाद. वा, मस्तानी मस्त झालं. तर पण आता भूक लागली, पुढे चाललोय आपण. आता आपण जाऊयात एक असा पदार्थ खाण्यासाठी जो खरं तर मुस्लिम घराण्यामध्ये तयार झालेला पदार्थ आहे. आजच्या तारखेला संपूर्ण सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न की बाबा दाल चावल. अच्छा, ऍक्च्युली ना, मी काही मुस्लिम फॅमिलीशी बोलताना काही दुकानांमध्ये बघितलं, त्यांची हिंदीची स्टाईल वेगळी आहे. म्हणजे हैदराबादी स्टाईल हिंदी बोलतात का इथे? नाही, हैदराबादी स्टाईल नाहीये. आमच्याकडचा जो मुस्लिम समाज आहे आमच्या सोलापूरच्या पद्धतीने हिंदी बोलतात. बरं.
सोलापूरच्याच पद्धतीने तेलुगू बोललं जातं आणि सोलापूरच्याच पद्धतीने कर्नाटकी ही भाषा बोलली जाते. अच्छा. याला मराठी आणि हिंदी असं कंबाईन करून बरं. क्या भाषा किधर जा रेला आहे तू अच्छा. अशा पद्धतीने किंवा हे आया बे 2 मिनिट रुक याच्यामध्ये बेचा आहे. शब्द पण आलेला आहे बरोबर. जो आमचा एक ग्रामीण टोन आहे की बाबा बरोबर. क्या भाषा किधर जा रहा तू बे का बे कुठे चालला तू अशा ज्या गोष्टी आहेत बरोबर. त्या याच्यामध्ये पण येतात. तसंच तेलुगू समाज मोठ्या प्रमाणात आहे, कर्नाटकीय समाज मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. त्यामुळे सोलापूरची जी गुंफण झालेली आहे हम्म. खाद्य संस्कृती असेल मानसिकता असेल किंवा एक विचार करण्याची जी प्रगल्भता आहे सगळे ते mix. 6 मिक्स होऊन एक खाद्य संस्कृती आणि सोलापूर असं एक समीकरण तयार झालेलं आहे. पण जिथे जिथे असं सगळं मिक्स होतं ना तिथे खाण्याची लई चंगळ असते. खतरनाक. त्यामुळे- म्हणजे एवढे पदार्थ आम्हाला खायला मिळतात. बरोबर. म्हणजे तुम्हाला आज मी दाखवतो दाल चावल असतील किंवा भजी असतील आमचे किंवा आंध्रामधून आलेले आप्पे वडे असतील किंवा इडली वडा असेल, बरोबर, बरोबर. डोसे असतील, समोसे असतील, बरोबर. हे सगळे आमचे पदार्थ असे डेव्हलप झालेत की आज सोलापूरमध्ये लोक खाण्यासाठी येतात. वा, आता खूप एक्साइटमेंट आहे या पदार्थाविषयी, दाल चावल विषयी. आपण बघूयात कशी लागते. वा, तर हा कुठला स्पॉट आहे? हा मी रील मध्ये खूप वेळा बघितलेला आहे. हा कुठला स्पॉट आहे? तमाम सोलापूरकरांचा आणखी काही जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे दाल चावल. दाल चावल. दाल चावल ही कन्सेप्ट म्हणजे आपलं जसं वरण भात असतं तसं आमच्याकडच्या मुस्लिम समाजामध्ये दाल चावल नावाचा प्रकार हा खूप मोठा बिझनेस झाला हम्म. आणि प्रचंड लोकांच्या आवडीचा विषय. हम्म. एक दाल चावल खाल्ला तुम्ही दिवसभर काही खायची गरज नाही. अच्छा. आणि तो दाल चावल सोबत त्यांनी कांदा दिलाय आणि मस्त भजी पण दिलाय. हो. तर भजी ही इन्व्हेंट आमची आहे की बाबा दाल चावल सोबत आपण भजी खाल्ल्या तर अजून चांगली चव लागते. मजा येते जरा. हो. हा, बरोबर. तर सोलापुरात दाल चावलचं एवढं मोठं प्रमाण आहे हम्म. की अक्षरशः काही ठिकाणी तर 1-1 क्विंटल 2-2 क्विंटल दिवसाला तांदूळ जातो. दिवसाला. तांदूळ तेवढा जातो. ओके. म्हणजे काही ठिकाणी गेले की क्या बादशाह क्या खाणे का आज तो दाल चावल खाणे का अच्छा. अशा गोष्टी झालेल्या आहेत भरपूर ठिकाणी. त्यामुळे दाल राईस नाही किंवा दाल भात पण नाही. दाल चावल म्हणजे दाल चावल. दाल चावल ओके. आणि ही डाळ कशाची असते? आपली नॉर्मल आपली जशी आपण डाळ असते तशी. आणि त्याच्यामध्ये सोयाबीन सुद्धा आहे थोडासा. हो. थोडं मॉडर्न समोरच्या दाल चावल सेंटरला सोयाबीन दिलं जातं. ओके. बाकीकडे दिलं जात नाही. बरं, बाकीकडचे दाल चावल वेगळे आहेत. चालेल. आपण खाऊन बघूयात. हो. गरम लागलेला आहे भावाला आपल्या. अप्रतिम चव आहे. आणि मला ना जी कर्नाटकामध्ये आमटीची चव असते ना तसा मसाला वापरला असं वाटतंय कुठेतरी. आणि सुरेख आहे. म्हणजे जनरली बाहेरचे जे दाल आपण मागवतो ना, दाल तडका किंवा या गोष्टी एवढ्या जात नाहीत. असं सुदिंग वाटतं ना, आपण घरी बसून खातोय. असं कम्फर्ट फूड म्हणता येईल याला. म्हणजे खरंच जर हे खाल्लं सकाळी दिवसभर काही खायची गरज नाही आपल्याला. फार सुंदर आहे. आणि मला म्हणजे मी म्हणेन की दालपेक्षा मला म्हणजे माझ्या ज्या आठवणी आहेत ना, ज्या टिपिकल विजापूर साईडला किंवा बेळगाव साईडला जी आमटी मिळते ना, तसा एक विशेष मसाला असतो. हो. तर तशीच चव त्याला मला कुठेतरी वाटते. म्हणजे मला कम्प्लिटली. आणि या सगळ्या माया टीका, कारण माझं पूर्ण लहानपण म्हणजे आजोळ माझं बेळगावच्या तिथे, सगळ्या मावशा वगैरे हुबळीत धारवाड साईडला. तर मला कुठेतरी ते नॉस्टॅल्जिक फील आहे की मी त्यांच्याकडे जाऊन जेव्हा आमटी भात खायचो. आणि तिथे कधी रात्री आमटी भात हे कम्फर्ट फूड आहे कर्नाटकामध्ये. तर तसा हा प्रकार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर तुझ्या लहानपणीच्या आठवणी आमच्या सोलापूरच्या दाल चावलने जाग्या झालेल्या आहेत. अगदीच जागा झाल्या. बेस्ट. लय भारी. आणि सोबत भजी दिल्यामुळे आय थिंक पालकाची भजी आहे. हो. आणि अजून एक प्लस पॉईंट म्हणजे दाल चावल मध्ये चावल एकदाच घ्या पण दाल तुम्ही कितीही वेळा घेऊ शकता. आणि किंमत काय याची? इतक्या उत्तम क्वालिटीचं. अरे लय म्हणजे शिफ्ट व्हायला लागते बहुतेक सोलापूर. दानशूर आहे. सोलापूरकरांचं सगळं प्रेम दानशूर आहे. म्हणजे किती कॉलेजची मुलं म्हणून नको, सगळ्यांना परवडणारी गोष्ट. सगळ्यांना परवडणारी गोष्ट आहे. दिवसभराचं जेवणाचं शेड्यूल काही लोकांचं हेच आहे. कामगार वर्ग आमच्याकडे भरपूर आहे. पण मला एक चांगली गोष्ट काय वाटली म्हणजे मी तो जो आपला हे मिळतो ना बोंडा मिळायचं ठिकाण आहे बघ, MIDC मध्ये. तर तिकडे मला असं छान गोष्ट अशी वाटली की सगळ्या आर्थिक स्तरातले लोक एकाच स्टॉलवर येऊन खात आहेत. हो. ही गोष्ट खूप म्हणजे शहरामध्येही बघायला मिळत नाही. हायजीन मेंटेन होतं व्यवस्थित. खाण्यापिण्याचे प्रकार खूप चांगले आहेत आमच्याकडचे आणि प्रत्येकाच्या खिशाला परवडणारे प्रकार आहेत आमच्याकडे. असं नाही की बाबा एका ठिकाणी कुठल्या तरी एरियात गेला तर तिथं तुला एकदमच 50 रुपयाला प्लेट मिळेल किंवा एका ठिकाणी गेलं तर 100 रुपयाला. नाही, सर सकट 25, 30, 50 मध्येच आमचे रेट आहेत. आणि मुख्य म्हणजे किंमत जरी कमी असली चवीत कुठेही कमी नाही. घरचा छान आमटेभात आपण कालवून खातोय असा फील मला येतोय. वा, सॅल्यूट हा सोलापूरकरांना. खरंच धन्यवाद. बेस्ट. ओके, थँक्यू आकाश. एकदम आयकॉनिक दोन्ही ठिकाणं तू आम्हाला दाखवलीस. आकाशला ऍक्च्युली शूट असल्यामुळे त्याला जावं लागतंय, पण हे स्पॉट आम्हाला कायम लक्षात राहतील. आता जाताना आम्ही शेंगा चटणी आणि कडक भाकरीचा आनंद घेऊन पुण्याला जाणार आहोत. तुझ्या पेज विषयी पण आपल्या प्रेक्षकांना तू सांगशील?
नमस्कार, मी सोलापूरचा रहिवासी आहे आणि सुकृत माझ्यासाठी आज पुणे टू सोलापूर प्रवास करत त्याचा महाराष्ट्र दौरा करतोय आणि त्याला सोलापूरची खाद्य संस्कृती आज दाखवण्यात आली. तर माझ्याही पेजला तुम्ही सोलापूरकर किंवा पुणेकर फॉलो करू शकता. स्टोरीज ऑफ सोलापूर आणि सोलापुरी वास्तू व वस्तू हे 2 माझे पेज आहेत, इथं नक्की फॉलो करा. आणि लिंक जे आहे त्या मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले असेल, त्यामुळे तुम्ही थेट त्यांना जाऊन नक्की फॉलो करा. अतिशय ऑथेंटिक सोलापुरी फूड एक्सप्लोर करायचा ते प्रयत्न करतात. मी फूडच नाही म्हणणार तर पूर्ण सोलापुरी संस्कृतीच ते छान पद्धतीने प्रमोट करतात. येस, थँक्यू आकाश, मजा आली तुला भेटून. आणि कधी पुण्याला आलात तर आपण पुन्हा काहीतरी तुम्हाला तुमच्या आवडीचं खायला घालूयात. चालेल. येस, ओके. सोलापूर म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे पहिल्यांदा येते ते म्हणजे शेंगा चटणी आणि कडक भाकरी. आणि त्यासाठीचं फेमस ठिकाण आहे जे थेट हायवेवरती आहे, आणि ते म्हणजे सुनील हॉटेल. आणि तिथे आपण आलोय. आणि तिथे आल्यावर मला कळलं, म्हणजे मला हे आधी माहीत नव्हतं, इथली स्पेशालिटी म्हणजे कुंदा चहा. म्हणजे चहामध्ये कुंदा घालून, 1 चमचा कुंदा घालून ते स्पेशल दुधाचा चहा तुम्हाला देतात. आयुष्यात हे कॉम्बिनेशन मला माहीत नव्हतं. हे आय थिंक यांनीच इन्व्हेंट केलंय आणि खूप लोकप्रिय पण झालंय. कॉलेजची पोरं इथे येतात आणि कुंदा चहा पितात. तर मला जरा भीती वाटते हे पिताना खरं सांगायचं तर, कारण कुंदा हा वेगळा मला प्रचंड प्रकार आवडतो. स्वतः म्हणजे आई बाबा बेळगावचे असल्यामुळे. पण हा कुंदा चहा कसा लागतोय आपण बघूयात आधी, आणि त्यानंतर इथली फेमस जी आहे कडक भाकरी आणि शेंगा चटणी आपण ट्राय करणार आहोत. तर आधी संध्याकाळची वेळ, तर आधी चहाने सुरुवात करूयात. तर ते आम्हाला म्हणले की नाही, तुम्ही कुंदा चहा प्या, आमचा स्पेशल आहे. तर म्हणजे आधी कुंदा खायचा, चहा प्यायचा, काय करायचं आपण बघूयात आधी. मस्तपैकी ना स्पेशल चहा असतो ना, बासुंदी टाईप असा लागतोय. त्यामुळे कुंदा याच्याबरोबर खाऊन बघूया. म्हणजे मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की चहा बरोबर कुंदा जाऊ शकतो. खरं खूप ऑड नाही वाटत आहे. म्हणजे मला वाटलं होतं की फारच ऑड टेस्ट वाटेल. ऑफकोर्स चहा म्हणून नका बघू याच्याकडे, डेझर्ट म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो की कुंदा आणि चहा खरं तर ते कॉम्प्लिमेंट होतंय. आणि कुंदाची चव अप्रतिम आहे. म्हणजे टिपिकल बेळगावी कुंदा कसं असतो तशी चव आहे. कुंदा खूप जास्त गोड आहे आणि चहा त्याने खूप कमी गोड ठेवला, कारण ऑफकोर्स कुंद्याचा जो गोडपणा आहे तो पूर्णपणे त्याच्यात उतरणार आहे चहामध्ये. छान आहे. डेझर्ट म्हणून ट्राय करू शकता. चहा म्हणून ज्यांना एवढं गोड खायची इच्छा आहे, ज्यांना खायचं एवढं गोड, ते ट्राय नक्कीच करू शकता. वा, एक वेगळा प्रयोग म्हणून ट्राय करायला नक्कीच हरकत नाही. आता आपण कडक भाकरी आणि शेंगा चटणी जी इथली सिग्नेचर आहे ते आपण बघूयात. हा सोलापूरमधला स्पेशल प्रकार तो म्हणजे कडक भाकरी. या भाकऱ्या करण्याची पद्धत पण वेगळी असते आणि या कडक भाकऱ्या 3 महिने टिकतात. जर तुम्ही करून ठेवलात तर 3 महिने टिकतात. आणि जनरली इथं ही भाकरी अशी तोडायची पापडासारखी, ओके, ती शेंगा चटणीमध्ये मिक्स करायची आणि दह्यात बुडवून आपण नाचोस वगैरे खातात ना लोक, त्या पद्धतीने. बेस्ट. सगळी गंमत शेंगा चटणीमध्ये एकतर इतकी फ्रेश आहे, म्हणजे कळतोय. बऱ्याच वेळा काय होतं की आपण शहरामध्ये शेंगा चटणी घेतो, ती कधी काळी आलेली असते आपल्याला माहित नसतं, त्यामुळे खाताना एवढी मजा नाही येत. पण शेंगदाण्याचा जो स्वाद आहे, आणि त्यामध्ये काय फक्त शेंगदाणा आणि त्यांचे मसाले जे सिक्रेट मसाले असतात, एवढ्याच कमी गोष्टी आहेत. पण गंमत जी आहे ती त्या शेंगदाण्याच्या फ्रेशनेसची आणि त्या मसाल्याची आहे. आणि ऑफकोर्स शेंगदाणा जो असतो तो थोडा तेल सोडतो, त्यामुळे थोडंसं म्हणतात ना की तुम्ही ऑइली किंवा मुद्दा चटणी पण म्हणतात त्याला, ती थोडीशी घट्ट ती असते. अप्रतिम चव आहे. म्हणजे जर सांगायचं तर मी प्रत्येक जेवणामध्ये शेंगा चटणी घेतो आणि ती सोलापूरचीच घेतो. सोलापूरसारखी शेंगा चटणी इथेच मिळत नाही आणि इथली लई भारी आहे. म्हणजे मुळात म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की ती बुकटीसारखी असते शेंगा चटणी, पण ही मस्त मॉइस्ट आहे आणि अप्रतिम चव आहे. दह्याची पण चव सुंदर आहे. ऑफकोर्स यांची स्वतःची डेअरी पण आहे, त्यांचा स्वतःचा गोठा आहे, एकदम दही पण फ्रेश आहे. कुंदा पण यांचा उत्तम होता. वा, ठेचा पण त्याने दिलाय, पण याच्या पुढे मध्ये ठेच्याकडे बघणार पण नाही, इतकी सुंदर चटणी आहे. आणि इथनं मी कमीत कमी 2 किलो तरी चटणी विकत घेतो. ओके, आता हा आहे लांबोटी चिवडा. मला वाटायचं की लांबोटी का म्हणतात त्याला, तर लांबोटी इथल्या गावाचं नाव आहे आणि तिथला चिवडा म्हणून लांबोटी चिवडा. हा ऍक्च्युली मक्याचाच चिवडा असतो, पण त्याच्यावर एक्स्ट्रा मसाला टाकतात, जरा जास्त स्पायसी असतो हा मसाला चिवडा जो असतो तो. तर आपण हाही खाऊन बघूया. बरं, बाय द वे, आयुष्यात पहिल्यांदा मी लांबोटी चिवडा खातोय. मक्याचा चिवडा आहे, त्याच्यावर पांढरे तीळ आहेत आणि एक्स्ट्रा मसाला सुद्धा.
क्या बात आहे. हा झटकाय बरं का, हा झटकाय सुरेख. आणि रंगाचे तर कांद्यासोबत खातात, तर कांदा टोमॅटो कशाची काही गरज नाहीये. सगळी जी गंमत आहे ना तिथल्या मसाल्याची आहे. म्हणजे मक्याचा चिवडा आहे पण त्याच्यावर तो एक्स्ट्रा मसाला मारलाय. आणि विशेष म्हणजे हा जो चिवडा बनवतात तो संपूर्णपणे लाकडाच्या भट्टीवरती बनवतात, गॅसवरती बनवत नाहीत. त्यामुळे त्याची चव वेगळी आहे. तो स्मोकी इफेक्ट त्याला एक आलेला आहे. बेस्ट. त्यामुळे सोलापूरवरून पुण्याला जात असाल किंवा पुण्यावरून सोलापूरला येत असाल, नक्की ते थांबा आणि ती कडक भाकरी आणि चिवडा ट्राय कराच. तर हे होते सोलापुरातले स्पॉट दुसऱ्या भागातले. बाय द वे अजून बरेच शिल्लक आहेत. म्हणजे जसं सुधा उपहारगृह आहे, झालंच तर आनंद भवन आहे, गार पाणीपुरी मिळते सोलापुरात ती आहे, आंध्रा भजी आहे, लई स्पॉट. आणि हे फक्त मी व्हेज स्पॉट सांगतोय. नॉनव्हेजमध्ये तर असंख्य व्हरायटी इथे आहेत. मला सगळ्यात छान गोष्ट अशी वाटते की जी सोलापुरी चटणी मी वर्षानुवर्ष खातोय थेट मला ती बनते कशी हे बघता आलं, चाकता आली जिथे बनते तिथे. याचा मला खूप जास्त आनंद आहे. ऑफकोर्स बरेच स्पॉट शिल्लक आहेत. अजून कुठले शिल्लक आहेत मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. पण तरी प्रचंड समाधानाने परत पुण्याला चाललोय. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे, आणि हे उगाच मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये, सोलापूर हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की इतक्या प्रकारची व्हरायटी, चवींची व्हरायटी, पदार्थांची व्हरायटी मला अनुभवायला मिळेल आणि ती सोलापूरमध्ये मला अनुभवायला मिळाली. थँक्यू सोलापूरकर. आणि सोलापूरचा एक फ्लेवर, एक बाजच वेगळा आहे. आणि म्हणजे खरं सांगायचं तर माझं जीवन समृद्ध झालं असं मी नक्कीच म्हणू शकतो. संपूर्ण सोलापूर फिरून, सोलापुरातल्या माणसांना भेटून खूप भारी वाटतंय. असंच पुढच्या भागामध्ये नवीन शहर, नवीन पदार्थ आपण घेऊन येऊ. तोपर्यंत बुधवार आणि सोमवार दोन्ही चुकवायचे नाहीयेत. तोपर्यंत हॅपी जर्नी.